नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मालवणी स्टाईलची झणझणीत मसालेदार आणि अगदी पारंपरिक चवीची भरली वांगी. खोबरं, कांदा, मालवणी मसाला आणि खास घरगुती वाटणामुळे ही भाजी इतकी चविष्ट लागते की भाकरीसोबत हात चाटतच राहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी करता येते. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ घालावे. त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून टाकावा. आता वांग्याला देठाकडून क्रॉस कट द्यावा. कट हा अर्धवट असावा, पूर्ण नसावा, कारण या कट मध्येच आपल्याला मसाला भरायचा आहे. हा अशा प्रकारे वांग्याला कट द्यायचा आहे दोन्ही बाजूंनी. आणि आतमध्ये चेक करायचं की वांगे खराब आहे की नाही. किडके वांगे असेल ते टाकून द्यावे. चांगले वांगे आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे सर्व वांगी आपण कट करून घेऊया. आता या भाजीमध्ये आपल्याला बटाटा सुद्धा घालायचा आहे. त्यासाठी बटाट्याची साल काढून असे लांबट तुकडे करायचे आहेत. आता हे कापलेले बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवूया. आता आपण मालवणी वाटण तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक उभा चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आले, अर्धा कप किसलेले ओले खोबरे आणि पाव कप सुके खोबरे. सर्वात प्रथम आपण कांदा भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आले सुद्धा भाजून घेणार आहोत. आता यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून हा कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. आता हा कांदा लालसर परतवून झाला आहे. यामध्ये सुके खोबरे आणि ओले खोबरे घालूया. आता हे मिश्रण लालसर असे भाजून झाले आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करूया. इथे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे बारीक वाटून घेणार आहोत. हे ऑप्शनल आहे. आता हे भाजून झालेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण थोडेसे जाडसर असे वाटून झाले आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता हे बारीक वाटून झाले आहे. यामध्ये 2 छोटे चमचे मालवणी मसाला, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालून हे मिश्रण परत बारीक वाटून घेऊया. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढूया. आता ह्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता ह्यामध्ये शेंगदाण्याची पूड घालूया. शेंगदाणे घालणे ऑप्शनल आहे, पण वांग्यामध्ये शेंगदाणे घातल्यावर भाजीला चव खूप छान लागते. आता हे सर्व मिश्रण एकजीव करूया. आता वांगीला जिथे कट केलं आहे त्या भागामध्ये हे मिश्रण भरायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला भरायचे आहे आणि एक्स्ट्राचा मसाला काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊया. हे बघा, इथे मी सर्व वांगी भरून घेतली आहे. आता गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. त्यामध्ये आपण ही जी भरलेली वांगी आहेत ती ठेवायची आहेत. आता ही वांगी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला वर खाली करून सर्व ठिकाणी शिजवून घ्यायची आहेत.
आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतले आहे, कारण याच भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता। आता यामध्ये आपण बटाटे घालूया। आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। अजून ही वांगी शिजली नाही आहे, त्यामुळे यामध्ये जो उरलेला आपला मसाला होता तो यामध्ये घालूया। आता थोडेसे पाणी घालून ही भाजी आपण शिजवून घेऊया। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालूया। आता हे एकजीव करूया। आता झाकण लावून 5 मिनिटांसाठी आपण मंद आचेवर ही भाजी शिजवून घेऊया। आता ही वांगी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी वांगीचा छोटा तुकडा घ्यायचा आणि चमच्याने असा मध्यभागी फोडायचा। जर तो पटकन तुटला म्हणजे भाजी चांगली शिजली आहे। अजून ही भाजी शिजली नाही आहे, त्यामुळे आपण झाकण लावून 15 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। आता ही भाजी चांगली शिजली आहे आणि ह्याला तेल सुद्धा सुटले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। ही भाजी तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता। तर मंडळी, कशी वाटली ही झणझणीत मालवणी भरली वांगी रेसिपी? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि चविष्ट मालवणी रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।